हे बघा, मालक मुंबईला राहतात, मला पण माहिती आहे. मी धोत्रे साहेबांना पण सांगितलं, जर या 128 कामगारांना घेतलं ना तर मी मालकाच्या घरी घेऊन जाईल सगळ्यात. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही बोलता की ऑर्डर आले, आम्ही कामावर घेतलं. 128 लोकांना काढून नवीन लोकांना कामावर नाही घेतलं. 128 लोकांचं काय चुकलं त्याच्यामध्ये? त्यामध्ये तुम्ही 2 मिनिटं त्याच्यामध्ये तुम्ही लोक सांगता की बाबा आम्ही कंत्राटदाराला सगळे पैसे देतो. यांना विचारा कंत्राटदाराने बोनस तरी दिला काय? काय दिला ना? त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी देता, तो त्यामधला पीएफ पण नाही भरला त्याने, बरोबर ना? आमचा तर कट होतोय पीएफ, पण तो भरलं पण नाही. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. 1-2 मिनिटं. या कंत्राटदाराला आम्ही सकाळी यांचा फोन झालेला गायकवाड साहेबांचा, त्यांना सांगितलं त्याचा नंबर दिला, त्याला पण इथे बोलवून घ्या की त्याची पण जबाबदारी. 2 मिनिटं देसाई साहेब, 2 मिनिटं. कंत्राटदार तुम्ही ठेवला की यांनी ठेवला? तुम्ही त्याच्या बँकेत अकाउंट मध्ये पैसे टाकतात की कामगार टाकतात? त्याला तो हे बाळ तुमचं आहे, तुम्हाला सांभाळलं पाहिजे, बरोबर ना? तुम्ही कामगारांना सांगता कंत्राटदार, हे कामगारांचं काम नाही देसाई साहेब. आणि दुसरी गोष्ट, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये लोक कामगार काम करतात. हे जर उच्च शिक्षित असते तर अमेरिकेला गेले असते, बरोबर ना? तुम्ही यांना सांगणार की तुम्ही कंत्राटदाराला बोलवा किंवा बाकीच्या गोष्टीला बोलवा? नाही, पण हे कंत्राटदार धोत्रे साहेब जर ह्यांनीच आणले नसेल तर हे कशाला कंत्राटदारावर बोलतील? कंत्राटदार तोंड तरी दाखवतो का तुम्हाला? फक्त काम त्या कंत्राटदाराच्या नावाची सॅलरी स्लिप येते आणि ह्या लोकांच्या अकाउंटवरती पैसे येतात. ही कुठली पद्धत? तुम्ही कामगारांशी बोलत नाही, काय नाही. एवढ्या दिवसामध्ये कामगार बाहेर, एकदा तरी कंपनीचा फोन आला तुम्हाला? विचारपूस झाली? भेटले नाहीत आम्हाला. आम्ही म्हटलं दीपक सरांना तर बोलवा, ते सरांना बोलवायला त्यांना पण बोलवलं नाही. 4 वाजेपर्यंत आम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून, पण कोणी बाहेर आणले कोविडमुळे आज सोडत नाहीत असं. देसाई साहेब काय होतं माहिती आहे? तळून घरी गेलो आम्ही. हे कोल्हापूरची लोक आहेत, टोलवाल्यांना पळवलंय, हे लक्षात ठेवा. हे एकदा कोल्हापूरवाले मागे लागले ना तर चांगल्या लोकांना सोडत नाही. आणि आता त्यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण तुमच्या मागे लागेल. या 128 लोकांचं काय करायचं सांगा. तुमची MIDC मधली पण पूर्ण टीम बसली आहे. काय माहितीये, ह्या लोकांनी रक्त सांडवलं कंपनीसाठी. आज तुम्हाला वाटलं कोविडचे 4 महिने आले, आम्ही यांना काढून टाकलं, त्याच्यामध्ये पण कामगार तडजोड करायला तयार आहे, बरोबर ना? की बाबा जर कंपनीला प्रॉफिट होत नसेल तर आपण तडजोड करू, बरोबर ना? जिथे 1 रुपया खर्च आहे त्याच्यामध्ये खर्च कशी कमी करतायत, पण आमची घरं चालली पाहिजे. तुम्ही सांगा की आम्हाला गरज नाही, आम्ही या लोकांना काढून टाकतो, असं होणार नाही ना? 128 लोकांच्या मागे पण कुटुंबातले 5 जण जगतात. आज यांनी काय सांगायचं घरी? कंत्राटदार आला नाही, कंत्राटदाराला खरंच गरज असते ना, कंत्राटदारांनी बोलवलं असतं. एक मीटिंग त्यांनी व्यवस्थित आपल्याला घेतली पाहिजे. नाही वाजी साहेब, काय होतं माहिती आहे, ह्या लोकांना घ्यायचं नाही. मी तेच सांगतो. त्याच्या बघा, तुम्हाला आता ऍक्च्युली तुमच्या दृष्टीने तुमचा अप्रोच काय पहिला सांगा. तुमचं काय या प्रश्नावरती तुमचं काय मत आहे, किंवा तुम्हाला काय पुढे सांगायचंय, तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आपण कुठून तरी बघा, पहिली गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट वरून तुमचा जो काय फीडबॅक असेल तो तुम्ही जर घेतलात की बाबा आपल्याला काम तरी करायचंय, सगळ्या कामगारांचा प्रश्न सोडवायचा आहे, या उद्देशानं तुम्ही काय स्टेप घेताय हे जरा समजून घ्या. तुमचं काय कंपनीशी बोलणं झालं असेल, मॅनेजमेंटशी जर झालं असेल ना, तर ते जरा कळलं तर बरं होईल. देसाई, तुम्ही डायरेक्ट सांगा घ्यायचं तर घ्यायचंय, नाही तर नाही. जे आताच सांगा. मग कसं आहे, तुम्ही पण तुमच्या कामाला लागा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या कामाला लागेल, आणि कोल्हापूरचे कामगार आहेत. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. जर तुम्ही मागे हटत नाही, मला चांगलं माहिती. आम्हाला काम मिळालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. देसाई, एक तरी याला काढताना, या सर्वांना काढताना ही स्थानिक युवक आहेत सगळे. ह्याच्या आधी इथं परप्रांतीयांच्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एवढं मोठं आंदोलन केलं साहेब, तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला संपूर्ण दोन्ही स्मॅक आणि तुमच्या सगळ्यांनी मिटिंग घेऊन बापू जाधव होते, आणि त्यावेळेला मला रिक्वेस्ट केलेली होती. संपूर्ण कामगार मी इंडस्ट्रीतले पळवलेले होते, आणि त्यावेळेला 3 महिने जेलमधून मी बाहेर आलतो. आणि त्यावेळेला तिने सांगितलं की बापूंनी की आंदोलन करू नका राजू, स्थानिक मुलांना काम देतो. आणि तुमच्या या आंदोलनामुळे मनसेच्या सगळी पळून झाल्या आणि इंडस्ट्री ओस पडल्या. जर आम्ही तुमच्या शब्दाला रिस्पेक्ट देऊन जर मान देऊन आम्ही इंडस्ट्री केली तर त्याच्यामध्ये धोत्रे साहेब आमचं एकच आहे, तुम्ही लोकांनी नवीन कामगार भरले ना, जर कंपनी फायद्यामध्ये नाही तर नवीन कामगार कसा हात आला? मग या 128 लोकांनी काय केलंय? काही लोकांनी कुठल्या तरी युनियन मध्ये गेले किंवा युनियन हा विषय गेले. सावंत साहेब, हा युनियनचा विषय नाही, एकच आहे
माझं मत आहे कामगाराचा हक्क युनियन बनवायचा. तुम्ही ए ची बनवा, बी ची बनवा, सी ची बनवा, डी ची बनवा. युनियन हा पार्ट बाजूला ठेवूया. कामगार माणूस म्हणून विचार करा. 14 वर्ष काम करणारे ते कामगार आहेत. तुम्ही तुमच्या MIDC मधनं तुमच्या सबसिडी सगळ्या घेतात नाही लोक. मग युनियन म्हणून हा त्यांचा हक्क आहे. कुठल्याही पक्षाची बनवू द्या त्यांनी. आज त्यांना असं वाटलं सन्माननीय राजसाहेब न्याय देतील म्हणून आमच्याकडे मनसेकडे आला. तुमच्या कंपनीचा मालक कॉन्ट्रॅक्टर आहे का कामगार आहे? तुम्ही मला सांगा. कामगारांनी काम केलं तर तुमची कंपनी चालते. मालकांचं पोट भरतात ते आम्हाला म्हणायचंय. कामगारांनी कामच नाही केलं, तुमची कंपनी सगळ्यांनी आता मालकाने पण कुठले तरी पैसे फंड्स अवेलेबल केले म्हणून सगळ्यांचा त्या हातभार आहे. असं कोणच नाही. कामगारांशिवाय ते चालत नाही. मालकाशिवाय कंपनीच येऊ शकत नाही. धोत्रे साहेब मी काय बोलतो, हे झाड टिकलं तर त्याची सावली पण मिळेल आणि फळं पण खायला मिळतील. आम्ही त्यांना सांगत नाही कंपनी बंद करून घ्या. आमचा आक्षेप काय? आमचा आक्षेप काय? त्याची फळं सगळ्यांनी खायची. अशा पद्धतीनंच काम करायचं. मालकाशिवाय इथं कंपनी येऊ शकत नाही आणि कामगाराशिवाय कंपनी चालू शकत नाही. धोत्रे साहेब काय आहे, 128 लोकांना काढलं असतं आणि कंपनी चालू केली नसती ना तर आम्ही मांडलं असतं. मी माझा तोच पॉईंट सांगतो. तुम्ही ह्यांना बाहेर ठेवून बाकीच्या लोकांना हात घेता, मग ह्यांची काय चुकी आहे? म्हणजे ह्या लोकांनी 14 वर्ष स्वतःचा जीव आटवला, घाम गाळला, रक्त आटवलं, ह्यांनी चुकी केली काय? आणि आता हे देसाई साहेब डायरेक्ट बोलतात कंत्राटदाराचा विषय. हा कंत्राटदाराचा विषय नाहीये. कंत्राटदाराला तुम्ही टर्मिनेट लेटर दिलं, त्याला सांगितलेलं तुम्हाला कधी लेटर आलं? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रिन्सिपल एम्प्लॉई आहे, तो कंत्राटदार आहे. हे लोक तुम्ही कुठे काम करता? कंत्राटदाराच्या घरी की कंपनीत करता? उत्तर मिळालं तुम्हाला. तुमचं काम आहे ना सांगणं. कंपनीतच काम आणि काम हे कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत, हे देतात. मी काय म्हणतो, आम्हाला पण म्हणायचं आहे. आता काय होतं, यांचे मालक आहे ते प्रत्येक वेळी सांगतो करतो. कामगारांची पण उद्धट बोलतात. कामगारांची पण उद्धट बोलतात. आम्ही बोलून घेतो. मी तुम्हाला देसाई साहेब एक आठवड्याची ऐका दोन मिनिटं, एक आठवड्याची वेळ देतो. एक आठवड्यानंतर आम्हाला सकारात्मक उत्तर आलं पाहिजे. आणि मालक कोल्हापूरला येतो, नाही तसं नाही, बरोबर ना? दादरला राहत असेल आणि इथे पण आहे मला वाटतंय. आज तुमच्यावर चर्चा करून तुम्हाला पाठवलं पाहिजे होतं. तेव्हा चर्चा करून आम्ही येतो. तुम्ही मालकावर चर्चा करा, MIDC लोक अधिकारी त्यांच्यावर चर्चा करा. पण पुढच्या आठवड्यात एका आठवड्यात तुम्ही सगळ्यांना सगळ्यांनी सिरियसली काम करताना सुद्धा आता मी तुम्हाला मी बोलतो, तुम्ही बोलायच्यावर मी बोलतो. मी युनियनचा प्रतिनिधी आहे. ह्याच्या पुढे तुमच्याकडनं काय चुका झाल्या, कुठली चूक होतं का आणि तुम्ही युनियन बनवल्यामुळे चुकांचा गैरफायदा घेत असाल तर ते मी आमच्याकडनं पण होऊ देणार नाही. मी युनियनचा माणूस आहे म्हणून मी कामच करणार नाही. मी गिरणार नाही. मला कोणी बोलायचं 2 मिनिटं मी तुमच्या मॅडम ही तुमच्या कामावरच चालणार. माझे साहेब, मी त्यांच्यातर्फे मी तुम्हाला शब्द देतो, जर कामगारांकडनं काय चुकी होत असेल किंवा कंपनी आमच्या निदर्शनात असेल तर आम्ही पहिले ऍक्शन त्यांच्यावर घेऊ, बस. पण ह्याच्या पुढे तुम्ही कामगारांना काढताना किंवा कंत्राटदार ठेवताना ते कामगार किती वर्ष काम करतात ह्याचा पण विचार करा. तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे कामगार मिळाले तुम्ही का नाही आतमध्ये घेणार? फुकट त्याच्या कंत्राटदाराच्या घशामध्ये 5-5 रुपये घालवायचे. कामगार घ्यायचं म्हणजे सुद्धा खर्चिक काम होतं. परत लॉस होतो. पण माझे साहेब कसं आहे, 18,000 काम करणार, 18,000च्या पगाराला कामाला काढायचं, नवीन 9,000 घ्यायच्या. 8,000 म्हणजे कळ ना, म्हणजे 8,000 9,000 त्याच्यामध्ये पैसे वाचतात ना. त्यांचं कसं पैसे वाचतात. 18,000 पगारच पाहिजे. हे उदाहरण कसं आहे माहितीये काय, सोपटाक मध्ये आणि आपल्या वसवांमध्ये जे झाले की नाही, 18,000ची काढायची 9,000ची घ्यायची ही पद्धत आहे. 2 मिनिटं सांगा, 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना सांगतो. ह्याच्या अगोदर जे झालं कोल्हापूरमध्ये MIDC मध्ये झालं, आपल्याला कंपन्या पण टिकवायच्यात आणि स्थानिक कामगार पण टिकवायचे. हे सर्व होत असताना जर तुम्ही कामगारांच्या मागे कुठली एखादी कंपनी लागली असेल तर मग आम्ही कंपनीला सोडणार नाही. कायद्याने ज्या कंपनीच्या गोष्टी आहेत कामगारांना देण्याच्या त्या तुम्ही द्या. तुम्हाला कंपनी चालवायची, तुम्ही आम्हाला पाहिजे ती मदत मागत होते, आम्ही पाहिजे ती मदत करू. कामगार जर चुकीचा वागत असेल तर त्याला आम्ही सरळ करू. पण जर त्यांचे जे कामगार कायदे आहेत त्याचाच हक्क मारला झाला असेल तर मग कंपनीला आम्ही सोडणार नाही. इंडस्ट्री चालवताना येणाऱ्या स्पर्धा प्रचंड असल्यामुळे कामगारांनी पण सहकार्य ठेवलं पाहिजे. चर्चा करतो त्यांच्याशी आणि मग तुम्हाला आम्ही एक आठवडा देतो, एक आठवड्यामध्ये सकारात्मक चर्चा करून आम्हाला निर्णय देतो. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांना घ्या, सगळ्या 128 128च घ्यायचे. हा, सगळ्यांनाच घ्यायला.